Hi friends, this is Manoj Hemne, Assistant Professor and Head Department of English, Dr. Babasaheb Ambedkar Art, Commerce and Science College, Surtoli, Lohar. Okay, in the last video we had discussed about the beginning part of the story, beginning part of the poem, The Solitary Reaper. In this video we will discuss about the another part of the story, another part of the poem, The Solitary Reaper. In the third stanza, the poet William Wordsworth says, "No nightingale did ever chaunt more welcome notes to weary bands of traveller in some sandy haunt among Arabian seas." In this line, William Wordsworth compared the girl songs, compared the Solitary Reaper song and its musical quality, and the musical quality of the Solitary Reaper is compared to the song of nightingale. Do you know? This nightingale. Nightingale is a singing bird. एक गोड गाणारा पक्षी आहे नाइटिंगेल, अँड त्यामुळेच तिच्या आवाजाला, त्या सॉलिटरी रिपरच्या त्या मुलीच्या आवाजाला, त्या गर्लच्या आवाजाला, तिच्या गाण्याला, तिच्या म्युझिक क्वालिटीला विल्यम वर्ड्सवर्थने कशासोबत कंपेअर केलाय, कशासोबत तिची तुलना केलेली आहे? नाइटिंगेलच्या गाण्यासोबत तिची तुलना केली आहे. कारण की नाइटिंगेल हा असा पक्षी आहे की एवढं सुंदर असं सुरेल असं एकदम गोड असं गाणं गात असतं, आणि त्यामुळे त्या गाण्याला बघा, तिच्या गाण्याला, त्या मुलीच्या गाण्याला, त्या पक्ष्यांच्या गाण्यासोबत, त्या गाण्याच्या क्वालिटी सोबत, म्युझिक सोबत कंपेअर करण्याचं काम केलेलं आहे. ओके, बघा किती सुंदर ती गात असेल. he feels that the poet feels that the maiden song even surpasses the song of nightingale, as it is heard in the Arabian desert by the tired traveler. And the song and the music of that girl, music that of solitary girl, are surpasses through the Arabian desert, and the song and the music was heard by the traveler. And the poet feels that the maiden's girl song even surpasses the song of nightingale, and the song of that girl is surpasses the song of that nightingale. त्या पक्षाच्या नाइटिंगेलच्या गाण्याला फिदून तो त्या मुलीचं गाणं कित्येक तरी कुणापर्यंत, त्या ट्रॅव्हलर पर्यंत पोहोचत होतं. नाइटिंगेल बर्ड इज सो कॉल्ड बिकॉज इट sings at night as well as during the day. It's mean night songstress. Here काय म्हटलेलं आहे? जो नाइटिंगेल जो बर्ड असतं, नाइटिंगेल बर्ड काय करत असतं म्हटलेलं आहे? तो रात्रीला तर गातच, त्याचबरोबर दिवसाला सुद्धा गात असतं. and that's why when that bird was singing, and as well as at that time the solitary reapers, that girls was also singing, and that's why her song was surpasses the song of the nightingale. तिचं गाणं एवढं गोड होतं की लोक त्या नाइटिंगेलचं गाणं ऐकणं सुद्धा पसंत करत नव्हतं, किंवा त्यांचं गाणं, त्या पक्षाचं गाणं त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नव्हतं. The bird is famous for its songs, and the bird सांगितलंय तुम्हाला आधीच, हा जो पक्षी आहे नाइटिंगेल, इट इज व्हेरी फेमस फॉर इट्स सॉन्ग. तो त्याच्या गाण्याकरिता खूप प्रसिद्ध असा पक्षी आहे. इट्स सॉन्ग इज लाऊड, त्याचा जो गाणं असतं ते गाणं खूप जोरात असतं, लाऊड असतं. अँड लाऊडर वेन इन अर्बन
एन्व्हायरमेंट. आणि जर शहरी जर भाग असला तर त्यामध्ये जास्तच लाऊडर होत असतं, जास्तच मोठा आवाज असतो. इन ऑर्डर टू ओव्हरकम द बॅकग्राऊंड नॉईज, कारण की शहरामध्ये जो बॅकग्राऊंड असतं, आवाज असतं जिकडं तिकडं, आणि त्या आवाजाला सरपास करण्यासाठी, ओव्हरकम करण्यासाठी, तर आवाजाला दबविण्यासाठी काय, तो पक्षी आणखी जोरामध्ये, आणखी मोठ्या आवाजामध्ये गात असतं. बघा, जरी तो एवढ्या मोठ्या आवाजामध्ये गात असला तरी पण दिवसाच्या वेळेस त्या स्त्रीचं, त्या मुलीचा जो आवाज होता, त्या सॉलिटरी रिपरचा, त्या पक्ष्याच्या नायटांगलपेक्षाही जास्त आवाज होता, आणि त्यामुळे तिचं गाणं सगळ्यांपर्यंत पोहोचत होतं. जी व्हॅली होती त्या व्हॅलीमध्ये पूर्ण पसरलेलं होतं. In the first stanza, a voice so thrilling never was heard, and the poet says her song, her voice was very very thrilling. तिचं गाणं ऐकून एकदम एक प्रकारचं थ्रिल मनामध्ये, हृदयामध्ये भरत होतं. never was heard, and he has never heard the song, never heard the voice like that girl. In spring time from the cuckoo's bird, जे स्प्रिंग टाइम मध्ये कुक्कू बर्ड असतं, ज्याला आपण कोकिळा म्हणत असतो, त्या कोकिळीच्या गाण्यापेक्षाही एक प्रकारचं ते बहुमूल्य, एक प्रकारचं गोड असं तिचं गाणं होतं. ब्रेकिंग द सायलेन्स ऑफ द सी अमॉंग द फार्देस्ट हॅब्रिड्स. Here thrilling means causing intense excitement and pleasure. थ्रिल म्हणजे एक प्रकारचा एक्साइटमेंट, एक प्रकारचा आनंद, आनंदामध्ये एक प्रकारचं थ्रिल, एकदम आपल्या अंगावरील शहारे उभे होत असतात, अंगावरील जे केस, तशा प्रकारचं थ्रिल तिच्या गाण्यामध्ये होतं. कुक्कूज बर्ड इज अ सॉलिटरी बर्ड, अँड द कुक्कू बर्ड ॲज इज अ सॉलिटरी, एकांतवासामध्ये गाणारा पक्षी आहे, अँड दॅट्स वाय इट इज कम्पेअर्ड टू द गर्ल. हिअर इन दिस पोयम, बघा, द सॉन्ग ऑफ दॅट गर्ल इज कम्पेअर्ड टू द नायटेंगल बर्ड्स ॲज वेल ॲज द कुक्कूज बर्ड, कुक्कूज सॉन्ग दॅट सेल्डम ऑक्युअर इन पेअर्स, जेंटली नोज ॲज साय बर्ड, मोर ऑफन हर्ड दॅन सीन. काय, ते जे पक्षी आहे राहत असतं, कधी कधी क्वचित, सेल्डमली, ऑक्युअर्स इन पेअर्स, कधी कधी दिसतं, आणि त्यांचं फक्त गाणंच ऐकू येत असतं, कारण की ते ब्लॅक असतं, त्यामुळे सहसा दिसत नाही, फक्त त्यांचं गाणंच आपल्याला ऐकायला मिळत असतं. ओके, अँड दिस इज द, हिअर बघा, कुक्कूज कॉल इन युरोप इज रिगार्डेड ॲज द फर्स्ट हार्बिंगर ऑफ स्प्रिंग. अँड जो कुक्कूचं, जो कोकिळीचं जे गाणं असतं, कोकिळीचं गाणं हे कशाचं सुरुवात असते म्हटलेलं आहे, इट इज अ harbinger, it is a starting of the season spring, and the bird cuckoo sings at the first, at the beginning of the spring, and with the song or with the singing of that birds, the spring season is starts. आणि तिच्या गाण्यानंच, त्या कुक्कूच्या गाण्यानंच काय, स्प्रिंग ऋतूची सुरुवात होत असते, अँड दॅट इज कॉल्ड कुक्कूज सॉन्ग इज द हार्बिंगर ऑफ स्प्रिंग. हॅब्रिड्स आर द फार्देस्ट आयलँड ऑफ द मेनलँड स्कॉटलँड. स्कॉटलँडमधील जो आयलँड आहे, तो आयलँड आहे कोणता, हॅब्रिड्स, आणि तिथपर्यंत तिच्या गाण्याचा आवाज जात असतो. इन दिस लाईन्स, in these 4 lines, the poet trying to tell that Wordsworth is comparing the song of the Scottish maiden to the song of cuckoo, as well as breaking the silence of the sea in the Hebrides. जो सायलेन्स असतो, जो सायलेन्सनेस असतो कुठं, त्या डेझर्टमध्ये किंवा त्या आयलँडमध्ये, हॅब्रिड्स इथल्या आयलँडमधील. इन दिस लाईन the poet compared the song of that solitary reaper to the song of cuckoo. Okay, cuckoo bird, and that song breaks the silence of the sea in the Hebrides. आणि ते जे गाणं असतं, तिचं जे गाणं असतं, ते गाणं शांततेचा भंग करण्याचं काम करत असतं त्या आयलँडमधील, त्या द्वीपावरील.
The song of the cuckoo bird is associated with the return of life. Here also, the cuckoo's song it means the return of life, vitality and spring after hours. आणि दुःखानंतर एक प्रकारे आनंदाचं सुरुवात म्हणता येईल, एक प्रकारच्या जीवनाचा पुनरुज्जीवन ज्याला म्हणतात, पुनरुज्जीवन ते सुद्धा काय म्हणतात त्याला रिबर्थ त्याला म्हणतात, रिटर्न टू लाईफ, रिटर्न ऑफ लाईफ, विटॅलिटी अँड स्प्रिंग आफ्टर द हार्स. म्हणजे एखाद्या दुःखानंतर एक प्रकारचा आनंद जो असतो त्याला कुक्कूच्या कुक्कू ह्या बर्डच्या गाण्यासोबत एक प्रकारचं असोसिएट केल्या जात असतं, त्याला समजल्या जात असतं. त्याच्या मिनिंग कुक्कूचा जो सॉन्ग असतं, आवाज असतं त्याला एक प्रकारचं रिटर्न ऑफ लाईफ म्हटलं जात असतं, रिबर्थ म्हटलं जात असतं, रिबर्थ ऑफ लाईफ and the vitality and spring after the past. This line the poet trying to tell. Okay, in the fifth stanza William Wordsworth trying to tell, will no one tell me what she sings, will no one tell me what she sings, perhaps the plaintive numbers flow for old and happy, far off things and battles long ago. Here plaintive numbers it refers to the sad music of the song. Here the poet trying to ask to the reader, anyone who will tell me what she is singing. And the poet trying to ask us, trying to ask the listener, anyone can tell me what she is singing, because he can't understand, he didn't understand the meaning of the song, meaning of the word of that song, because he just realizes, he just emotionalized of her song, and that's why he trying to ask us, anyone can tell me what is the meaning, what she is singing, perhaps plaintive numbers. Here plaintive numbers means the sad music of the song. He just realizes the sad music of that girls, sad music of that song of the girls. William Wordsworth here wants to know the content of the music of the song, and he wanted to know that what is the meaning of the word, what is the meaning of the song. Here he can't understand the really meaning of the and the what she is singing, नेमकं काय गात आहे, what is the meaning of her words, he can't understand, and that's why he trying to ask his reader, anyone can tell him the meaning of the word. He makes guesses as he can't understand language. Here he tells that he can't understand the language of the song. She may be singing about old unhappy far off things and old battle. She may sing about the old unhappy far off thing and old battle. त्याला वाटत असते कदाचित ती काय गात असणार, एखादं जुनं अनहॅपी दुःखद ओल्ड बॅटलचं, एखाद्या युद्धातील परिस्थितीचं वर्णन करण्यासाठी दुःखद असं गाणं गात असणार असं त्याला वाटत असतं. ही कांट अंडरस्टँड रिअली व्हॉट इज द मीनिंग ऑफ वर्ड. Her song is not about is not a happy love song. Here the poet trying to tell the song which is she is singing, the song is not about the happy or the love song. ते काही आनंदाचं किंवा प्रेमाचं गीत नव्हतं. The music gives Wordsworth the ideas and the music of her song gives him the ideas, various ideas. Just the song of the girls gives the ideas, and he realizes that the song of the girl is not about the happiness, is not about the love song,
and there is a melancholy, there is a sorrowness in her song, and that's why the poet say that the poet trying to say that the song of that girl is about old, unhappy, and about the battle. ओके, त्याला सांगायचं आहे की तो समजू शकत नाही तिच्या गाण्याला, तिच्या शब्दांना. त्याला वाटत असतं जस्ट एक प्रकारचं त्याला वाटत असतं की तो फील करत असतं की तिचं गाणं का एक प्रकारचं बॅटलचं, युद्धाचं, दुःखाचं गाणं असेल, कारण की त्या गाण्याच्या म्युझिकमध्ये त्याला कोणत्या प्रकारचा आनंद, कोणत्या प्रकारचा प्रेम दिसत नव्हतं. प्रेमाचा एहसास जिसको बोलते वो उसको नहीं दिख रहा था. He just realizes, he just feeling a song, feeling the music of a song, and that's why the poet William Wordsworth trying to ask his reader, anyone can tell him what is the meaning of the song of that solitary reaper. Okay, here the sixth stanza of the poem we will discuss in the next video. Thank you.